नाशिक शहरातील उपनगर परिसरातील एका निवासी इमारतीत सुरू असलेल्या अनैतिक देह व्यापारावर मध्यवर्ती गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत 3 पीडित महिलांची सुटका केली आहे। या प्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र गणेश शेलार वय 36 राहणार विडगाव नाशिक याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की उपनगर परिसरातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये देह व्यापार सुरू आहे। या माहितीची खातरजमा करण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकानं प्रथम बनावट ग्राहक पाठवला। संबंधित ठिकाणी अनैतिक देह व्यापार सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीनं छापा टाकला। कारवाई दरम्यान आरोपी जितेंद्र शेलार हा पीडित महिलांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध अनैतिक देह व्यापार करून घेत असल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी घटनास्थळाहून 3 पीडित महिलांची सुटका करून त्यांना संरक्षणाखाली घेतले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या रॅकेटमध्ये इतर गुन्ह्याचा सहभाग आहे का, तसेच आणखी पीडित महिलांना या जाळ्यात अडकविण्यात आलं होतं का, याचा तपास मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि उपनगर पोलिसांकडून सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक।